फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळेजण? आणि आज एक नवीन व्हिडिओ घेऊन येते मी तुमच्यासाठी. तर आज आहे अद्विकाच्या पप्पांचा बड्डे आणि त्यांचाच बड्डे सेलिब्रेशन करणार होतो. आज आम्ही छोटंसं सेलिब्रेशन घरच्या घरी करायचं होतं. दिवसाची सुरुवात छान अशी देवाला दिवा अगरबत्ती करून केली, नमस्कार केला आणि त्यानंतर विचार केला की आज बड्डे आहे अद्विकाच्या पप्पांचा, तर मग काय करावं, काय स्पेशल थोडंफार करता येईल आणि घरच्या घरी करता येईल. म्हणून मग विचार केला की आज घरच्या घरी काहीतरी छोटंसं सेलिब्रेशन करूया. आणि मग स्वयंपाक काय करायचा, तर म्हटलं चला त्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवूया. म्हणून मग स्वयंपाक वगैरे बनवायचा होता, त्याआधी नाश्ता वगैरेची तयारी केली. काल मी एक चुकी केली होती, माझ्याकडून एक चूक झाली होती की आहे ना, काल मी दुपारी ब्लाऊज शिवत बसली होती आणि अद्विकाला साबुदाण्याची खिचडी खूप आवडते, तर तिला साबुदाण्याची खिचडी खायची होती. पण जे नॉर्मल साबुदाणे असतात ते घरातले नेमके संपले होते आणि तिला मग ते जे छोटे साबुदाणे असतात ते घरात होते, ते मी आणले होते पापड बनवण्यासाठी. पण पापड बनवायच्या आधीच हे असं वातावरण व्हायला लागलं, मध्येच पाऊस मध्येच ऊन, त्यामुळे मग ते पापडचा बेत मी पूर्ण कॅन्सल करून टाकला. मग आता हे जे छोटे साबुदाणे होते ते तिने बघितले आणि तिला काय माहिती नव्हतं याला काय म्हणतात ते, तर मी तिला सांगितलं हे छोटे साबुदाणे आहेत. मग तेच भिजत टाकले होते, पण त्याच्यामध्ये काय झालं, मी ते भिजत ठेवले आणि ब्लाऊज शिवत होते आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं की त्यातलं पाणी काढायचं. आणि तब्बल 1 तासानंतर बघितलं तर मी त्याच्यामध्ये पाणी होतं. मग आता काय करू, मला तर काही डोकं चालतच नव्हतं. मग त्यातलं पाणी काढलं आणि मग त्याला तसंच ठेवलं, पण ते काय आता जास्तच भिजले होते. मग विचार केला की चला ह्याच्याच साबुदाणा वडा बनवूया. आणि मग त्याच्यामध्ये थोडेसे बटाटे उकडवून, मिरची, मीठ, शेंगदाण्याचं कूट टाकून छान असे त्याचे बॉल्स बनवून घेतले, जे वड्यांसारखे आपण बनवतो तसे, आणि त्यांना छान फ्राय करून घेतलं. मला हाच आजचा नाश्ता. आणि साबुदाणा वडा छान झाला होता. हे पण साबुदाणा वडा अद्विकाच्या आवडीचाच आहे आणि तिच्या पप्पांना पण खूप आवडतो साबुदाणा वडा. खिचडी पण आवडते, दोघांच्या आवडीनिवडी थोड्या सारख्याच आहेत आणि त्या दोघांना पण हे आवडतं. पण मला काय आवडत नाही, साबुदाणा वडा आवडतो पण खिचडी आवडत नाही. म्हटलं चला मग साबुदाणा वडाच बनवूया. आणि त्यांना छान असं फ्राय करून घेतलं त्या साबुदाणा वड्यांना. आणि बघा हे कसे झालेत वडे, दिसत आहेत का छान, आणि टेस्टला पण झाले होते, छान झाले होते. पहिल्यांदाच बनवले होते मी असे छोट्या साबुदाण्यांचे साबुदाणे वडे. नाहीतर आपले नॉर्मल जे मोठे साबुदाणे असतात त्याचे खूप वडे मी बनवलेले आहेत, खूप वेळा बनवलेत आणि खूप छान होतात. पण माझा वडे बनवताना एकच प्रॉब्लेम होतो की हे वडे बनवताना माझ्या हातांना आग खूप होते. कदाचित त्या मिरचीमुळे होत असेल, पण मला खूपच त्रास होतो त्या वड्यांचा. पण आपल्याला आवडतात म्हणल्यावरती बनवावे तर लागणारच. मग ह्याच्यावरती काय सॉल्युशन असेल तुमच्याकडे तर प्लीज मला नक्की सांगा. त्यानंतर नाश्ता वगैरे करून घेतला आणि मग आजचा मेनू मी बनवला. आणि मेनू काय आहे तर तुम्हाला पुढे दिसेलच. खीर बनवली होती छान अशी शेवयांची. आणि माझा एक नेमच आहे की मी कोणतीही गोड वस्तू बनवली की मी पहिला तर स्वामींना नैवेद्य दाखवते. मग स्वामींसाठी मी नैवेद्य काढून ठेवला, ही खीर स्वामींसाठी काढून ठेवली मी. मग विचार केला की आज अद्विकाच्या पप्पांचाच वाढदिवस आहे, तर त्यांच्या हाताने स्वामींना नैवेद्य दाखवूया. म्हणून मग मी त्यांना सांगितलं की तुम्हीच आज स्वामींसाठी नैवेद्य दाखवा. आणि त्यांनी मग ती स्वामींसाठी खीर घेऊन गेले. आणि सकाळी दिवा लावला होता, मग नंतर ते दुपारपर्यंत तो दिवा विझला होता. मग त्यांनी दिवा लावला, स्वामींना नैवेद्य दाखवला. आणि अद्विकाला बघा, अद्विका कशी बसली आहे. तिला पेपा पिगचं एवढं वेड लागलं आहे की आता काय सांगू त्या पेपा पिगबद्दल. असं वाटतं की ही शाळा कधी चालू होईल आणि या शाळेमध्ये ते कधी गुंतून जातील. मी तर त्या टीचरना असं वाटतं मला सांगावं की 1 महिना पण यांना सुट्टी देऊ नका. पण काय करणार, बिचारा त्यांना पण सुट्टी पाहिजेच ना. मग आता तिने पेपा पिग लावलेलं आहे आणि ती पेपा पिग बघते. आणि आज काय ती खुशच आहे, तिच्या पप्पांचा बड्डे म्हणल्यावर, कारण केक खायला मिळणार आहे म्हणून. आणि हा असा आजचा मेनू होता माझा. मी काय काय बनवले बघा, तर शेवयाची खीर, पनीर मटरची भाजी, चपाती, पापड आणि भात बनवला आहे. जास्त काय एवढं बनवलं नाही, एवढ्यातच आवरलं. म्हणलं आता थोडं दुपारहून बाहेर जाऊया जरासं. तर आज बाहेर जाण्याचा पण थोडासा प्लॅन होता की टिटवाळ्याचे गणपती बाप्पा यांच्या दर्शनाला जायचा प्लॅन होता आजचा. मग तो तर विचार चालू होता, पण दुपारी अद्विका झोपली म्हणून थोडंसं उशिराच जाऊया म्हणलं. तर 5-5:30 वाजले होते आणि पूर्ण पावसाचं वातावरण झालं होतं, पाऊस पडत होता. पण तरीही मला जायचंच होतं. ढग गडगडत होते, विजा चमकत होत्या. मग विचार केला चला थोडंसं पुढे गेल्यावरती तिकडे पाऊस नसेल कदाचित, असा विचार करून आम्ही बाहेर निघालो होतो. म्हटलं चला तर जाऊया, बघूया तरी बाहेर जाऊन. आणि खूप छान असा मस्त पाऊस पडला होता. असं वाटत होतं की पावसाळाच चालू झाला आहे. काय या ऋतूंचं तर समजतच नाही आहे. उन्हाळा संपायच्या आधीच पावसाळा सुरू झाला आहे आणि आता पावसाळ्यामध्ये काय होतं आहे काय माहिती. मग एका पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरायला गेलो, तर तिथे एका माणसाने सांगितलं की तुम्ही तिकडे जाऊ नका, त्या रस्त्याला खूप पाऊस पडतो आहे आणि जंगल रोड आहे, रात्रीचं येताना तुम्हाला प्रॉब्लेम होईल आणि लहान बाळ आहे तुमच्याकडे. तर मग विचार केला की जाऊ दे चला, कोणीतरी आपल्या चांगल्यासाठीच सांगतं आहे. मग तसंच युटर्न मारला आणि मग स्वामी समर्थांच्या मठात गेलो. छान असं तिथे दर्शन घेतलं.
आणि बाहेर आलो तर पाऊसच गायब झाला होता. काय माहिती तो पाऊस कदाचित मला थांबवण्यासाठीच आला होता की काय माहिती. असतात काही गोष्टी अशा की आपल्याला कळत नाही आणि आपण त्या समजल्या पाहिजेत. असो, दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो आणि मग अद्विकाला जायचं होतं आता गार्डनमध्ये आणि डीमार्टला. तिला त्या गार्डनमध्ये नेऊन आणल्यापासून सारखंच तिला तिकडे त्या गार्डनमध्ये जायचं असतं, पण नाही म्हणाल्यावरती बघा कशी रुसून फुगून बसली आहे. आणि असा हिचा रुसवा फुगवा घालवण्यासाठी मग तिला घेऊन गेलो मंचुरियन खाण्यासाठी. तिथे मंचुरियन खाण्यासाठी गेलो, छान असं मंचुरियन खाल्लं आणि येताना मग आम्ही केक घेऊन आलो होतो. तिचं चाललं होतं केक कधी घ्यायचा. मग घेतला केक घेऊन घरी आलो आणि मी अद्विकाच्या पप्पांचं औक्षण हे बाहेर जाण्याच्या आधीच केलं होतं. म्हणलं चला बाहेर जाऊनच केक कटिंगचं प्लॅनिंग होतं, पण ते काय झालं नाही आहे. मग म्हणलं ठीक आहे, आता काय ज्या काही प्लॅनिंग अशा असतात की ते होत नाहीत. घरी आल्यानंतर केक कट करताना परत एकदा औक्षण केलं. केक कटिंग करण्याची तयारी केली तर अद्विकाचं बघा कसं चाललं आहे. केक कट करायच्या आधीच तिचं त्या केकजवळचं इकडे तिकडे फिरणं घुटमळणं चाललं आहे तिचं. पप्पांना तिच्या सांगते की इथे बसा तुम्ही. आता या खुर्चीमध्ये दोघंजणं कसे बसतील, पण तिचं म्हणणं आहे तुम्ही माझ्या शेजारी बसा. आणि अशी ती पप्पांना तिच्या सांगते. मग नंतर तिने पप्पांच्या मांडीवरच बसून घेतलं आणि मग मी छान अशा दोन्ही पण कॅन्डल लावून घेतल्या आणि केक कटिंग करून घेतला. छान छान फोटो काढले. त्यांना सांगितलं फोटो काढा आमचे आणि मग त्यांनी पण खूप छान असे फोटोज वगैरे काढले. त्यानंतर अद्विकाचं खूप वेळपासून त्या केकच्या आजूबाजूला फिरणं चालू होतं. फ्रीजमधून पण स्वतःहूनच केक आणून दिला होता ती केक कट करण्यासाठी. आणि तिचं चाललं होतं की फुगे कुठे आहेत, बड्डे आहे पप्पांचा आणि फुगे कुठे आहेत. तिला असं वाटलं की छोट्या बाळाचाच बड्डे असल्यासारखं तिचं चालू होतं, फुगे लावा हे करा. मग नंतर मग हे सगळं केक वगैरे कट करताना एक गोष्ट आमच्या लक्षातच आली नाही की त्या कॅन्डल आम्ही फुकल्याच नव्हत्या. आणि नंतर मग लक्षात आल्यावरती केक कट करून झाल्यानंतर त्या कॅन्डल फुकल्या. बड्डे सेलिब्रेशन छान झालं. फक्त एकच झालं की अद्विकाचे आजी आजोबा इकडे नव्हते, त्यांना थोडंसं मिस केलं. पण जाऊ दे, आता नेक्स्ट इयर असतील ते. आता ह्यावेळी ते गावी गेलेले आहेत त्यामुळे नव्हते. त्यानंतर सगळ्यांनी आम्ही बसून मस्त असा केक खाऊन घेतला. छान होता, टेस्ट खूप छान होती केकची. आता हे सगळं झाल्यानंतर मला बाकीची सगळी कामं आवरायची होती. मग ती सगळी कामं वगैरे आवरून घेतली मी आणि त्यानंतर आता फोटोज वगैरे बघत होतो आम्ही. छान असे फोटोज वगैरे व्हिडिओज छान आले होते आणि खूप छान मस्त असं सेलिब्रेशन झालं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढे नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.